आत्ता जसं तू म्हणालीस ना, की स्पष्ट शब्दोच्चार, तर याच्यात मी थोडासा बदल करतो, की तुमचे उच्चार चांगले असले पाहिजेत. कुठलीही गोष्ट अति म्हणतो ना, की अति तेथे माती. तसं अगदी स्पष्ट मी दोष ना कुणाचा असं म्हणे तुम्ही तो पोटफोड्या अशा तुम्ही म्हटलंच पाहिजे, तो तसाच म्हणता आला पाहिजे निर्विवाद. पण अतिरेक झाला ना, की मला असं वाटतं कुठेतरी ते मग आपल्या कानाला खटकतं. त्यामुळे मी नेहमी सगळ्यांना सांगतो, की सहज बोलण्याकडे कल द्या. आत्ता आपण दोघे एकमेकांशी बोलतोय, आपण व्याकरणाचे नियम पाळतोय का? अजिबात नाही. कर्ता कर्म क्रियापद आपण आता बोलतोय, बरोबर. आपण व्याकरणाच्या दृष्टीने एकमेकांच्या चुका दाखवत नाहीत, पण तरी ए हृदयचे ते हृदय घातले होत आहे ना. बरोबर. तर महत्वाचं ते आहे की उच्चार चांगले पाहिजेत, सहज पाहिजेत. मी ज्यावेळी बोलतो त्या क्षणी तुला काहीतरी समजतं, तू ज्यावेळी बोलतेस तेव्हा विघ्नेश दादाला काहीतरी समजतं. हे समजलं का रे एकमेकांना विचारतो का आपण, आपल्याला डोळ्यातनं कळतं की हा एकमेकांना कळलं. तसंच रसिकांच्या बाबतीत आहे, बरोबर. की मी आत्ता काहीतरी बोललो ते त्याच क्षणी रसिकांना समजलं. त्यामुळे सहज बोलण्याकडे कल द्या, साधं सोपं बोलण्याकडे कल द्या. म्हणजे भाषा श्रीमंत असलीच पाहिजे, पण तिचा पण जर का निवेदनात अतिरेक झाला ना, तर मग माणसं हल्ली कंटाळतात. म्हणजे खूप अलंकारिक नसावं निवेदन. एखादं काहीतरी तुम्ही ऐकू नये. म्हणजे आता समजा काय असेल, समजा कविवर्य प्रमोद जोशी यांची कविता आहे. समजा पाण्यात आले पाहता हे गाणं आहे, आशाबाई आणि खळे साहेबांचं जर का असेल तर त्याच्यात समजा तुम्हाला तेवढा मोकळा वेळ आहे 2-2.5 मिनिटाचा, आणि तुम्ही एखादी पाण्यावरती काहीतरी कविता ऐकली. खमंग येता वास भज्यांचा सुटते तोंडा पाणी, खमंग येता वास भज्यांचा सुटते तोंडा पाणी, तोच कोणाची येई आठवण दाटे नयनी पाणी. क्या बात है. मुसळधार ते आषाढाचे दारी कोसळे पाणी, आजूबाजूला पूर दाटता शाप वाटते पाणी. कष्टाने उघळते भाळीते सर्वोत्तम पाणी, म्हणून जाते थबकत थबकत पाटामधले पाणी. विष्णूचे अवतार 10 पण लाख रूपातून पाणी, म्हणून पृथ्वीवरती मातीच्याही तिप्पट पाणी, म्हणून पृथ्वीवरती मातीच्याही तिप्पट पाणी. आता या कवितेतले सगळे उच्चार मी अगदी असे खेळ्यासारखे जर का करायला लागलो तर त्यातली गंमत निघून जाईल. खमंग येता ता आकार आहे, तो आकार इतका दाखवायची गरज नाही. खमंग येता वास भज्यांचा काय झाला, सहज उच्चार झाला. त्यामुळे उच्चार सहज पण चांगले आणि समजणारे असले पाहिजेत. मग त्यासाठी म्हणून ना ळचे उच्चार असतात. लाळीत लाळी किंवा नरपाळे भूपाळे भक्तपाळे असे असे जे हे आहेत ना, किंवा समर्थांचे श्लोक आहेत, म्हणजे मनाचे श्लोक असतील किंवा संस्कृत किंवा सुभाषित ज्याला आपण म्हणतो, हे म्हणजे कोणी एकेकाळी मी करायचो, आता ते फार होत नाही, की रोज एक श्लोक पाठ करायचा. अच्छा. किंवा सुभाषित मुद्दामून पाठ करायचे आणि ती शिकायची आधी. कधी कधी काय होतं, आपण पाठांतर आपलं असतं पण उच्चार चुकलेला असतो. अच्छा. हा, त्यामुळे म्हणजे ते त्या क्षेत्रात जे कोणी माहितगार असतील ना, त्यांच्याकडून ते आधी शिकून घ्यायचं थोडंसं. म्हणजे काषाय वस्त्रम, काषाय पोटफोड्याशय, इथे मी काषाय म्हटलं तर ऐकणाऱ्याला समजतं की हा याला काषाय म्हणायचंय, मग उच्चार कसा आला पाहिजे. पण याचा पण इतका अतिरेक करायचा नाही की तो अगदी कानाला खटकेल उच्चार. सहज उच्चार करायचा. त्यामुळे आणि जितकं आपण अधिकाधिक वाचतो ना, मला असं वाटतं की कुठली भाषा नाही वाचून 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 बोलून 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 ऐकून ऐकून ऐकूनच आपल्याला येते. त्यामुळे भाषेसाठी शब्दोच्चारांसाठी म्हणजे वेगळे प्रयत्न करायचे, पण त्याचा अतिरेक करायचा नाही.